तरी मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की इथे नायगावपुरामध्ये एखाद्या नेत्याचा मुलगा अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला तेव्हा तुम्ही जागे होणार आहात का आणि या रस्त्यांना मंजुरी देणार आहात का? माझा हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना आहे। वसई विरार परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहेत। मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत। एकीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावरचे खड्डे संपत नाहीत, तेच आता जुचंद्र ते बापाने या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत। यामध्ये रस्ता हा दिसतच नाही। मागे देखील आम्ही तुम्हाला दाखवलं की या खड्ड्यांमध्ये जी एक मुका जनावर आहे म्हैस ती अक्षरशः स्विमिंग पूलचा आनंद घेत होती। आज या विरोधामध्ये रिक्षा चालक मालक संघटनांनी आंदोलन केलं। याच्यामध्ये जवळपास 200 ते 300 रिक्षा चालक सहभागी झाले होते आणि जवळपास त्यांनी 1 तास हा रस्ता बंद केला होता। याच्या आधी त्यांनी प्रशासनाला पूर्व सूचना देखील दिली होती। यावेळी रिक्षा चालकांचा संताप बघायला मिळाला आणि यांना उत्तर देण्यासाठी महामार्गाचे अधिकारी, PWDचे अधिकारी, स्थानिक प्रशासन देखील होतं। संतप्त रिक्षा चालकांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत जे आहे की राजकारण्यांच्या एखादा नातेवाईकाचा जीव जात नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आहे। कारण रस्त्यामुळेच्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत वसई विरारमध्ये 2 जणांचे जीव ह्या वर्षी गेलेले आहेत आणि गेल्या वर्षी देखील 2-3 जणांचा जीव गेला होता। म्हणजे जोपर्यंत कोणाचा जीव जात नाही, कारण मागील 4-5 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे, जे खड्डे पडलेले आहेत त्यांच्यात डांबर नको पण सध्या रॅबिट तरी टाकावं किंवा पेवर ब्लॉक टाकावे जेणेकरून की लोकांना त्रास होणार नाही। कारण या खड्ड्यातून रिक्षा जाताना किंवा गाड्या जाताना त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। रिक्षामध्ये जे कोण प्रवासी बसतात त्यांना देखील मणक्याचे त्रास, पाठीचे त्रास होतात। गरोदर महिला देखील या भागातून प्रवास करत असतात, त्यामुळे त्यांना देखील त्रास होतो। त्यामुळे आणखीन या खड्ड्यांचा सोसायचा तरी त्रास किती, असा सवाल आता या रिक्षा चालकांनी उपस्थित केलेला आहे। रिक्षा चालकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। आणि काय प्रॉब्लेम आहे? नमस्कार, मी मनीष प्रवीण भोई, रिक्षा चालक मालक संघटना नायगाव पूर्व। आज आमच्या समस्या एवढ्या तीव्र आहेत, एवढ्या घटनादायी आहेत, म्हणजे इथे अपघात होऊ शकतात, लोकांचे जीव जाऊ शकतात, तरी आयुक्त साहेबांनी इथे आम्हाला सहकार्य केलं नाही। आयुक्त साहेब घटनास्थळी आले नाही इथे आंदोलनाच्या आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही। हे दुर्दैवी आहे महापालिकेच्या प्रशासकीय भूमिकेबद्दल। आणि इथला रस्ता नायगाव ते बापाने फाटा जवळजवळ 3.25 किलोमीटरचा रस्ता आहे। हा कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे, हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। त्याच्यानंतर इथे इमारतीमध्ये जे सांडपाणी सोडलं जातं रस्त्यावर, त्यांना मुख्य गटारं उपलब्ध नाही आहेत। त्या गटारं लवकरात लवकर महापालिकेने बनवावी यासाठीचा आमचा हे आंदोलन होतं। तिवरी फाटा ते राजावलीपर्यंतचा मुख्य रस्त्याला गटारं नाहीत। या गटारांमधून आज शाळकरी मुलं, नोकरदार वर्ग चालत जातो, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। त्याच्यानंतर खड्डे पडले इतके रस्त्यामध्ये की शाळेच्या बसेस वागतायत गटाराच्या धबक्याच्या साईडने, त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही। जर या धबक्यामध्ये ती बस उलटली असती तर त्या शाळकरी मुलांचा कुठला जीव गेला असता तर पालिकेने जबाबदारी घेतली असती की इतक्या राजकीय कार्यकर्त्यांनी इथली जबाबदारी घेतली असती। माझा हा मोठा प्रश्न आहे। महापालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून लवकरात लवकर या रस्त्यांबद्दल, या गटारांबद्दल निधी प्रस्तावित करून मंजूर करून घ्यावा ही विनंती आहे। हे प्रशासन, महापालिकेचं प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर आरनाळा इथला रिसॉर्ट तोडू शकतं एका दिवसामध्ये नेत्याच्या सांगण्यावरून, तर आमच्या इथे राहणाऱ्या स्थानिकांच्या नागरिकांच्या समस्येचं समाधान करण्यासाठी ते का येऊ शकत नाही इथे एका दिवसामध्ये? का इथे एका दिवसामध्ये काम होऊ शकत नाही? का इतके महिने, इतके वर्ष लागतात? जिल्हा नियोजन समितीकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचं पत्र गेलं होतं की सदर विषयाबाबत रस्त्याचा अर्थसंकल्पित करून प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा। आपल्या जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत, आपल्या जिल्ह्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाचे मंत्री हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत। काय यांनी याची दखल घेतली नाही? हा आमचा प्रमुख प्रश्न आहे। का आम्ही इथे नागरिक म्हणून इथे आम्ही वास्तव्यात नाही आहेत का? आमच्याकडून टॅक्स घेतला जात नाही आहे का? हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाला। का कोणाचा जीव जाईपर्यंत तुम्ही वाट बघत आहेत? कित्येक वर्षापासून आमचा पत्रव्यवहार चालू आहे, तरी आम्हाला इथून तिथे हेलपाट्या माराव्या लागत आहेत। साहेब, तुमचं नाव काय आणि काय सांगणार खड्डेबाबत? नमस्कार, मी दिनेश बमन काटेला, ग्रामपंचायत चंद्रपडा सरपंच। इथे पाहायला गेलं आजचा विषय होता की स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे
जे रस्त्यामध्ये खड्डे आहेत त्याचे किती वेळा वारंवार पत्रव्यवहार केला असूनही शासन कुठल्याही प्रकारचे इथे काय शासन कुठल्याही प्रकारचे इथे दुर्लक्ष करत आहे। त्याच्यामुळे जे फक्त पत्रव्यवहार केला तर आश्वासित केलं जातं, याच्यात कुठल्याही प्रकारचा काही काम होत नाही। ज्याच्यामुळे ग्रामस्थ आणि सर्व रिक्षाचालक मालक संघटना सर्व पक्षीय आंदोलन याच्यात करण्यात आलं होतं। रोडसाठी महानगरपालिका काय पाठपुरावा करणार आहे MMRD कडे याचं ते उत्तर देतील। आणि कच्च्या जे आता रस्ते आहेत ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी जे आता माणसं लावलेली आहेत, माझी अशी त्यांना विनंती आहे की लेबर जास्त लावा आणि तुम्ही जे आता जे माणसं आहेत त्याच्यापेक्षा माणसं वाढवा आणि लागला तर आम्ही ट्रॅफिक आणि पोलीस तर्फे बंदोबस्त देऊ, तुम्हाला 24 तास काम करणार। झोप लागलेली का ना महानगरपालिकेला? एवढ्या वर्षात तुम्ही काय केलंय? काय ऍक्शन घेतले? फक्त ब्लॉक लावायचं काम केलं? 15 वर्ष काय केलं तुम्ही? उत्तर द्या। नगरपालिकेला पाहिजे ना 15 वर्ष ब्लॉक लावायचे का मॅडम? उत्तर द्या। त्या ठिकाणी काय करायचं? प्रस्तावित केलेला आहे, त्यामुळे हा ब्लॉकचा संबंधच येत नाही ना। आता पण सध्या आपल्याला तात्पुरता रिलीफ देणं नागरिकांना आहे ना, त्यासाठी नाही पण मॅडम आता गणपती आहे पुढच्या सॉल्टमध्ये तुम्ही सॉल्टमध्ये तुम्ही डांबरीकरण करू शकता, तिथे त्याला तुम्ही परमिशन देऊ शकता आणि आम्ही लोकल मध्ये जिथे राहतो तिथे तुम्ही कॉन्क्रीट करू शकत नाही। आमच्याकडे रात्री डांबराने पॅचवर्क करायला